काही दिवसांपूर्वी तलाठी संतोष पवार यांची आडगाव रंजे येथे तलाठी कार्यालयात निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना हिंगोली यांच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर घटनेचा निषेध करून मोर्चा काढण्यात आला। यावेळी रिपब्लिकन सेनेचे नेते किरण घोंगडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। काल परवा जो तलाठी संतोष पवार यांचा जो निर्गुण अशा प्रकारची हत्या करण्यात आलेली आहे, ही हत्या प्रामुख्याने जी आहे ती जातीवादी मानसिकतेतूनच झालेली आहे। आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त हे मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर हल्ले होत असतात आणि आमची या ठिकाणी प्रमुख अशी मागणी आहे की संतोष पवार यांची जी हत्या झालेली आहे याचा जो तपास आहे हा लोकल पोलिसांच्या हाती न देता तो CIDच्या हाती देण्यात यावा। त्याचबरोबर त्यांच्या पत्नीला 50 लाखाची मदत या ठिकाणी शासनाने द्यावी। जर अशा प्रकारची मदत त्यांनी जर केली नाही तर यानंतर रिपब्लिकन सेना हिंगोली जिल्हाच नव्हे तर सर्व महाराष्ट्र आमचे नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार व आमचे मार्गदर्शक युवा प्रदेशाध्यक्ष माननीय किरण भाऊ घोंगडे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महाराष्ट्रभर तीव्र अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित करू। गाव माझा न्यूज करिता महेंद्र पुरी, हिंगोली।